हाय फ्रेंड्स, नीलम रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। शिमला मिरची ही आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट तयार करायची आहे। तीही सर्वजण आवडीने खातील अशी। ही शिमला मिरची आपली अगदी कमी वेळेत म्हणजे 10 मिनिटातच तयार होते। शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी खूपच उपयोगी आहे। हृदयाचे कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी सुद्धा शिमला मिरची खूपच उपयोगी ठरते। अशी ही फायदेशीर शिमला मिरची आपण आता बनवायला सुरुवात करू। त्यासाठी मी 7 ते 8 शिमला मिरची 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। ही मिरची बनवण्यासाठी आपल्याला चणा डाळीचे पीठ लागणार आहे। या छोट्या कपाने 4 कप चणा डाळीचे पीठ मी मोजून घेतलेले आहे। या पिठामध्येच मी 2 चमचा तांदळाचे पीठ टाकून घेणार आहे। तांदळाचे पीठ टाकल्यामुळे शिमला मिरचीला पीठ चांगले लागून राहते। त्याचबरोबर आलं आणि लसूणची बारीक करून घेतलेली पेस्ट सुद्धा मी या पिठामध्ये टाकून घ्यायची आहे। त्याचबरोबर अर्धा चमच जिरे। ह्या मिरचीची अजूनच चव वाढवण्यासाठी 1 मोठा चमच पांढरे तीळ सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचे आहे। वात आणि पित्ताचा त्रास होऊ नये म्हणून 1 चमचा ओवा सुद्धा हातावर चोळून टाकायचे आहेत। ओवा टाकल्यानंतर अर्धा चमच हळद, 2 चमच लाल तिखट। शिमला मिरची तिखट नसल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला तिखट थोडेसे जास्तीचे टाकून घ्यायचे आहे। या मिरचीसाठी कोथिंबीर सुद्धा भरपूर प्रमाणात वापरून वरून आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे। मीठ टाकताना सुद्धा थोडे चिमूटभर जास्तीचे टाकून घ्यायचे आहे, त्यामुळे ती अजूनच चविष्ट बनते। हे सर्व साहित्य टाकून झाल्यावर आपल्याला लागेल त्या प्रमाणात थोडे थोडे पाणी टाकून हे पीठ भिजवून घ्यायचे आहे। हे पीठ भिजवताना आपल्याला पातळ होऊ द्यायचे नाही, हे आपल्याला थोडेसे घट्टसरच भिजवायचे आहे। तुम्ही बघू शकतात या कंटेनमध्ये आपल्याला पीठ भिजवायचे आहे। थोडेसे घट्टसर असले की ते मिरचीला चांगले लटकून राहते। हे पीठ भिजून झाले की आपल्याला ते 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचे आहे आणि शिमला मिरची कापून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकतात आपल्याला मिरचीचे अशा प्रकारे उभे काप करून घ्यायचे आहेत। ते आपल्याला खूप बारीकही करायचे नाही। एका मिरचीचे 8 भाग होतील अशा प्रकारे आपल्याला शिमला मिरची कापून घ्यायची आहे। तिच्यातील आपल्याला बिया वगैरे काही काढायच्या नाहीत। मिरची कापून झाली की आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे। कढई तापली की तिच्यात आपल्याला जेमतेम अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचे आहे। पाणी गरम झाले की त्याच्यात आपल्याला 4 ते 5 पळ्या तेल टाकून घ्यायचे आहे। तेल थोडेसे जास्तीचे टाकून घ्यायचे आहे। तेल आणि पाण्यामध्ये शिमला मिरची शिजवल्यामुळे खूपच चविष्ट आणि अगदी वेगळ्या प्रकारची टेस्ट मिरचीला येते आणि गरमागरम पोळीबरोबर ही मिरची खूपच चविष्ट लागते। आता 10 मिनिटांनंतर आपले पीठ सुद्धा मस्त भिजून तयार झालेले आहे। या पिठामध्ये आपल्याला आता शिमला मिरचीचे सर्व काप टाकून घ्यायचे आहेत। या पिठामध्ये मिरचीचे सर्व काप मिक्स करून घ्यायचे आहेत। सर्व मिरचींना पीठ चांगले लावून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूला आपले एकत्र केलेले तेल आणि पाणी उकळायला लागलेले आहे। या उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला शिमला मिरचीचे एक एक काप टाकून घ्यायचे आहेत। एक एक करून शिमला मिरची पाण्यात टाकून घेतली की ती वेगवेगळी राहते, एकमेकांना चिकटत नाही। अगदी सावकाशपणे मिरचीला चांगल्या प्रकारे पीठ लावून आपल्याला ह्या पाण्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत। ही शिमला मिरची तुम्ही मुलांना टिफिनसाठी किंवा मोठ्यांनाही टिफिनसाठी अगदी झटपट करू शकतात। अगदी 10 ते 15 मिनिटातच ही शिमला मिरची खाण्यासाठी तयार होते। अशा प्रकारे सर्व शिमला मिरची कढईमध्ये सोडून झाली की आपल्याला गॅस मंद आचेवर करायचा आहे। त्यानंतर 5 ते 7 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचे आहे। आपली 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत आणि मिरचीही अशा प्रकारे तयार झालेली आहे। आता आपण उलटणीने ती वरची बाजू खाली करून बघायची आहे, परंतु तिची अजून खालची बाजू पूर्णपणे शिजलेली नाही हे लक्षात येते आणि आपल्याला पुन्हा एकदा झाकण ठेवून द्यायचे आहे। अजून 2 ते 3 मिनिटे झाली की पुन्हा एकदा झाकण काढून मिरचीची वरची बाजू खाली करून घ्यायची आहे। थोडी थोडी करून आपल्याला सर्व मिरचीही पलटून घ्यायची आहे। आता शिमला मिरची उलटणीने सहज मोकळी होत आहे, त्यामुळे बाजू पलटताना खूप घाई करायची नाही, नाहीतर खालची बाजू शिजली नाही आणि आपण जर अशा प्रकारे उलट करायला गेलो शिमला मिरचीचे पीठ हे मिरचीपासून वेगळे होईल
आणि आपली सर्व रेसिपीज बिघडेल. आता आपली सर्व वरची बाजू खाली पलटून झालेली आहे आणि पुन्हा 5 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवून द्यायचे आहे. पुन्हा 4 ते 5 मिनिटे झाली की झाकण काढून घ्यायचे आहे आणि पुन्हा एकदा मिरचीची बाजू पलटवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकतात अगदी खरपूसपणे खालची बाजू आपली तयार झालेली आहे. तुम्हाला जर मिरची खरपूस भाजून खायला आवडत असेल तर पुन्हा एकदा अशीच दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटे पुन्हा गॅसच्या मंद आचेवर राहू द्यायची आहे आणि खालची बाजू खरपूस झाली की अजून ही मिरची खूपच चविष्ट बनते. तुम्ही ही मिरची डाळ भाताच्या ताटाची शोभा वाढवण्यासाठी किंवा गरमागरम पोळीबरोबर सर्व करू शकतात. ही मिरची करण्यासाठी आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. अगदी झटपट साध्या सोप्या पद्धतीने अगदी लवकरात लवकर तयार होते. तुम्ही ही शिमला मिरची माझ्या पद्धतीने एकदा नक्कीच करून बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवाराबरोबर नक्की शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळे सर्वांचे धन्यवाद.